आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे. यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून हे अवैध धंदे नेमके कोणाच्या वरद हस्ताखाली चालू आहे असा सवाल उपस्थित होत आहे. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरी भागाबरोबर मळे विभाग देखील आहे आणि याच मळे विभागाचा फायदा घेऊन काही धंदेवाईकांनी या ठिकाणी अवैध धंदे थाटले. मुंबई महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरच धात्रक फाटा आहे. या ठिकाणी दररोज नवनवीन वसाहतींचं काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी तुरळक वस्ती आहे आणि याचाच गैरफायदा घेऊन अंधाराच्या ठिकाणी एका हॉटेलात राजरोसपणे दारुड्यांचा अड्डा बनलाय. या ठिकाणी रोजच दारुड्यांचा धिंगाणा चालू असतो, तर अनेक वेळा या ठिकाणी हाणामारी देखील होत असल्यामुळे या भागातील वातावरण नेहमीच दहशतीखाली असते. या भागातून ये जा करताना विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असून हे अवैध दारूचे अड्डे बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. येत्या आठवड्याभरात हे अवैध धंद्याचे केंद्रबिंदू बंद करावे, अन्यथा पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना जाब विचारण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय. माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक.